सामर्थ्य किंवा ज्ञानाचं महत्व सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असेल ते जया दिसे ज्ञानाचा. परमात्मा नावाची वस्तू प्रतीकीला यावयाची असेल तर त्याच्याकरता ज्ञानच हवं आहे. आता हे ज्ञान म्हणजे तरी नेमकं काय? मी एक योग वसिष्ठाचा श्लोक सांगून पुढे जातो. योग वसिष्ठ आपल्याला माहित आहे, वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला जो ग्रंथ आहे तो योग वसिष्ठ. माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने माझ्या लक्षात असे येत आहे की हा योग वसिष्ठ ग्रंथ जवळजवळ 32,000 श्लोकांचा ग्रंथ आहे. वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला आहे. माझी थोडीशी छोटी धारणा अशी आहे, जो ग्रंथ आपल्याला ऐकायचा आहे त्या श्रोत्याच्या धारणेमध्ये आपल्याला जावं लागतं. योग वसिष्ठ ऐकायचं असेल तर सांगणारे वसिष्ठ आहेत आणि ऐकणारे रामप्रभू आहेत. तर त्या रामप्रभूंच्या मनस्थितीमध्ये किंवा त्या धारणेमध्ये आपल्याला जावं लागेल. थोडं पुढे बोलू. चांगदेव पासष्टी ऐकायची असेल तर चांगदेवांच्या भूमिकेमध्ये जावं लागेल. चांगदेवांची भूमिका काही सामान्य नाही. मला कळत नाही, कुठेतरी गावामध्ये कट्ट्यावर वट्ट्यावर बसलेली माणसं बसल्या बसल्या म्हणतात चांगदेवाला काही कळत नाही. तुला काय कळतं बाबा? तुला कीर्तनात 2 तास नीट मागे घालून बसणं होईना आणि तू चांगदेवांची मापं करायला लागला. चांगदेवजी सामान्य नव्हते. 1400 वर्ष तपश्चर्या ज्यांनी केली ते चांगदेवजी सामान्य असतील का? प्रत्येक 100 वर्षानंतर यमाला माघारी पाठवण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते चांगदेवजी सामान्य असतील का? थोडं पुढे बोलू. चांगदेवांना कोरं म्हणावं पण कुणी म्हणावं? मुक्ताबाईच म्हणावं. आम्ही नाही म्हणायचं. त्याच्याकरता मुक्ताबाईच पाहिजे, त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजच पाहिजे. चांगदेवांनी पत्र लिहिलेलं जे पत्र आहे आपण म्हणतो ते कोरं पत्र आहे, पण मला तर असं वाटतं ते पत्र लिहिलेलं आहे, फक्त वाचण्याकरता ज्ञानोबांचे डोळे पाहिजे. बाकी त्यांना जमणार नाही. ते पत्र लिहिलेलं आहे पण ते वाचण्याकरता ज्ञानोबांची दृष्टी पाहिजे ना. कारण ज्ञानोबांनी 65 ओव्या जर माघारी लिहिल्या असतील तर चांगदेवांनी पाठवलेल्या पत्राला दिलेलं हे उत्तर आहे आणि उत्तर कधी द्यायचं असतं? वाचून द्यायचं असतं. विठ्ठल